या चॅनलवरती स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी पावसाळ्यामध्ये छान अशी गरमागरम सोयाबीनपासून रेसिपी तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथं घेतलेले आहेत सोयावडी किंवा सोयाबीन घेतलेत। तर एक वाटी मी इथं सोयाबीन घेतलेले आहेत। तर बघू शकता मी छोटी साईज ह्याच्यामध्ये घेतली आहे। जर तुम्हाला त्याच्यामध्ये मोठी साईज घ्यायची असेल तर तुम्ही सोयाबीनची मोठी साईज देखील घेऊ शकता। तसंच मी इथं मसाले घेतलेत। 3 चमचे मी चिकन 65 मसाला घेतलेला आहे। तसंच अर्धा चमचा मी मिरची पावडर, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा हळद असे मसाले मी हे घेतलेले आहेत। तर सगळ्यात आधी आपल्याला सोयाबीन छान असे भिजवून घ्यायचे। तसंच 1 चमचा मी इथं अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे। तर आता आपण सोयाबीन छान असे भिजवून घ्यायचे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकता मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये सोयाबीन टाकून ते भिजून घेणार नाही आहे। तर मी वेगळ्या पद्धतीने हे सोयाबीन भिजवणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही सोयाबीन भिजवले तर त्याच्यामध्ये मीठ पूर्णपणे जातं आणि सोयाबीन छान असे फुलतात आणि छान असे परफेक्ट असे भिजले जातात। त्याच्यासाठी मी इथं 2 ग्लास पाणी टाकून घेतलं, तसंच चवीनुसार मीठ टाकलं आणि आता त्याच्यामध्ये आपण जे सोयावडी घेतल्या होत्या ते सोयावडी आपण आता पाण्यामध्ये सोडून द्यायच्यात। पाण्याला उकळी फुटल्यानंतर हे सोयाबीन मी पाण्यामध्ये टाकून दिले। तर आता त्याला छानपैकी एक उकळी येईपर्यंत आपण त्याला भिजून घ्यायचं आहे। तर बघू शकता एक उकळीनंतर सोयाबीन छान भिजले। तर आता हे सोयाबीन छान असे थंड साईडला काढून थंड पाण्यात टाकून ते आपल्याला पिळून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याकडून निघले जाईल। तर आता हे सोयाबीन काढून मी साईडला ठेवते, त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेते, जेणेकरून हाताला भाजणार नाही। तर छान असे हातामध्ये घेऊन हे सोयाबीन आपल्याला छान असे पिळून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। सोयावडीने आता पाणी वढलेलं आहे तर ते पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मी एका वाटीमध्ये सोयाबीन टाकते आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकून घेते आणि हे सोयावडीमधलं पूर्ण पाणी मी पिळून ते काढून घेते, म्हणजे हाताने आपल्याला दाब देऊन त्याच्यामधलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। तसंच इथं बघू शकता मी घेतलेला आहे दही, तसंच 2 चमचे मी मक्याचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, चवीनुसार थोडंसं मीठ, तसंच जे आपण मसाले घेतले होते चिकन 65 मसाला, धनेपूड, हळद, मिरची पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट ही टाकून घ्यायची आहे। तर अर्धी वाटी मी दही घेतलं आहे, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे म्हणजे मक्याचं पीठ, तसंच चवीनुसार मीठ घेतले आणि तसंच आपले बाकीचे मसाले टाकून घेतले। तर आता हे सगळं एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं पीठ, मसाले, दही पूर्णपैकी एकत्र मिसळले पाहिजे असे हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच इथं मी चिमूटभर खायचा कलर टाकलेला आहे, तसंच थोडेसे केचप पण मी मिक्स केलं आहे, जेणेकरून चव छान येईल म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं केचप टाकलं आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी हरकत नाही आहे, पण मी इथं केचप आणि थोडासा खायचा कलर टाकलेला आहे, जेणेकरून त्याला कलर सुंदर असा येईल। तर बघू शकता छान असं आपलं मिश्रण तयार झालं आहे। तर आता त्याच्यामध्ये आपण जे सोयावडीमधलं पाणी काढून घेतलं होतं त्या वड्या सगळ्या ह्या मसाल्यामध्ये टाकून छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर पूर्ण सोयावडीला मसाला लागला पाहिजे त्याच्यासाठी मी इथं हाताने पूर्ण सोयावडी मसाल्यामध्ये मिक्स करून घेते आहे। तर बघू शकता सगळ्या सोयाबीनला छान असा आपला मसाला लागलेला आहे। तर आता आपल्याला हे तळून घ्यायचं, त्याच्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये अशी एक एक वडी आपल्याला सोडून द्यायची आहे। तर छान अशी हे वड्या मी तळून घेते।
मिनिटाचे आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे, जेणेकरून छान असे क्रिस्पी होतील. तर बघू शकता एक 5 मिनिटानंतर छान अशी आपली सोयावडी फुगून वरती तेलामध्ये आलेल्या आहेत आणि त्याचा कलर सुद्धा चेंज झालाय आणि मस्तपैकी अशी क्रिस्पी आणि खुसखुशीत आपले सोयावडी तयार आहे. तर नक्कीच या पावसाळ्यात भजीच्या जाग्यावरती तुम्ही हे सोया चंक्स नक्की ट्राय करा. खूप छान असं पावसाळ्यामध्ये गरम गरम सोया चंक्स छान लागतात. तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही या पावसाळ्यात ट्राय करा. तर रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ते सगळे सोयावडे मी साईडला काढून घेतली एका प्लेटमध्ये. तर बघू शकता छान अशी आपली सोयावडी किंवा सोया चंक्स म्हणू शकता किंवा सोया भजी हे देखील तुम्ही